नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाचे वाद चालू आहेत. दोन महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. एक, छत्रपती शिवरायांचा होणारा सततचा अवमान, आणि दोन, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त होत असलेली विधाने. यापैकी कर्नाटक या विषयावर आपण पुढच्या भागामध्ये बोलूया. आत्ताचा भाग हा छत्रपती शिवरायांचा होत असलेल्या अवमानाबाबत आपण बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. कोणत्याही दैवतापेक्षा छत्रपती शिवरायांचं स्थान यासाठी मोठं आहे की छत्रपती शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला जगण्याचा मंत्र दिलेला आहे. म्हणूनच शिवराय मोठे ठरतात. स्वाभिमानानं जगण्याचा मंत्र दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवरायांनी असा एक मंत्र दिला ज्यातून त्याच्या स्वाभिमानाची ज्योत जागृत झाली. गुलामगिरीची भावना आपल्या मनात आता येत नाही आणि गुलामगिरीचं सावट आपल्यावर आलं तरी ते सहन होत नाही. अशा प्रसंगी छत्रपती शिवरायांचा अवमान कोणीही करणं अयोग्य आहे. पण छत्रपती शिवरायांच्या नावाचा उपयोग करून किती प्रकारे अवमान झालाय हेच मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा म्हणजे तरी काय करायचं हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जुन्या काळामध्ये ज्या आता बंद झाल्यात त्या काही ब्रँड तुम्हाला माहित असतील. विडी ओढण्याचे ब्रँड. छत्रपती छाप नावाची विडी महाराष्ट्रामध्ये होती. मी तुम्हाला फोटो दाखवतोय. शिवाजी छाप विडी महाराष्ट्रामध्ये होती. संभाजी विडी महाराष्ट्रामध्ये होती. ज्या काळामध्ये छत्रपती विडी, संभाजी विडी, शिवाजी विडी महाराष्ट्रात चालायची त्या काळात महाराष्ट्रामध्ये कोणाची राजवट होती जरा नीट तपासून बघा. हे बंद कोणत्या काळात झालं, राजवट कोणाची होती जरा नीट बघणं आवश्यक आहे. एकीकडं शिवरायांना सन्मान देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडं विडीसारख्या व्यसनाला छत्रपतींचं नाव द्यायचं. याच्या इतका विरोधाभास दुसरा कोणताही नसतो. बघा तुम्हाला गंमत कशी दिसेल. जेव्हा मुंबईमध्ये सागरी सेतू, सी लिंक ज्याला म्हणतो, तो उभारला जातो तेव्हा त्या सागरी सेतूला नाव द्यायला राजीव गांधीचं नाव आठवतं. जेव्हा महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग उभारला जातो तेव्हा त्या महामार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असं नाव द्यावं वाटतं. जेव्हा महाराष्ट्रामध्ये नागपूर ते मुंबई असा एक सुपरफास्ट एक्सप्रेस तयार होतो, समृद्धी महामार्ग, तेव्हा त्याला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव द्यावं वाटतं. पण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा वडापावचे गाडे लावावे वाटतात तेव्हा तिथे मात्र शिववडापाव असं नाव द्यावं वाटतं. जेव्हा 10 रुपयात जेवण देण्याची वेळ येते तेव्हा त्याला शिवभोजन थाळी नाव असं दिलं जातं. म्हणजे महाराजांचं नाव वडापावला आणि एक पोळी, एक थोडासा भात आणि भाजी वरण याला मात्र शिवाजी महाराजांचं नाव द्यावं वाटतं. का छत्रपती शिवराय सागरी सेतू असं नाव द्यावं वाटलं नाही? का छत्रपती संभाजी महाराज एक्सप्रेस हायवे असं नाव द्यावं वाटलं नाही? का राजश्री शाहू महाराज समृद्धी महामार्ग असं नाव द्यावं वाटलं नाही? का राजमाता जिजाऊ समृद्धी महामार्ग असं नाव द्यावं वाटलं नाही? उलट बुलढाण्याला जोडणारा हा मार्ग आहे. ते दिलं असतं तर अधिक बरं झालं असतं. एकीकडं छत्रपती शिवरायांच्या सन्मानाची भाषा करायची आणि अत्यंत फुटकळ गोष्टींना शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं. ही परंपरा महाराष्ट्रात कधीपासून सुरू झाली आहे? कोण केलं याची सुरुवात? छत्रपती शिवरायांचा खराखुरा सन्मान ठेवायचा असेल तर वारंवार ज्या गोष्टींना आपण लोकांच्या समोरचा वापर होतोय, ज्यातून प्रेरणा मिळतेय, त्याला नाव दिलं पाहिजे. बरं, शिवाजी महाराज टर्मिनसचं पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं केलं गेलं. सीएसटीचं पुढे सीएसटीएम केलं गेलं, सीएसएमटी केलं गेलं. पण याचा उल्लेख कसा होतो? सीएसटीला चाललोय.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चाललोय असं कोणी म्हणत नाही. सीएसटीच्या जवळ जातोय, सीएसटीला चाललोय, मुंबई विमानतळ असाच उल्लेख आपण करत राहतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव जिथे द्यायचं आहे त्याचा उल्लेख होणार नाही याची काळजी घ्यायची. ज्याचा वारंवार उल्लेख होईल त्याला आपल्या पक्षाच्या नेत्याचं, बापाचं, आज्याचं नाव देत राहायचं. आणि शिव वडापाव, शिवभोजन थाळी यातून महाराजांचा सन्मान वाढणार आहे का, हाच माझा मोठा प्रश्न आहे. टिपू सुलतानच्या विरोधामध्ये मराठी योद्धे लढले. त्या टिपू सुलतानचा एक प्रकल्प मुंबईत आणायचा, त्याची नावं वास्तूला द्यायची, मुघलांच्या नावानं गार्डन उभं करायचं. ते त्या हाजी अलीच्या जवळ ते उभं केलंय. 35 करोड रुपये त्याला खर्च केलेत. 35 करोड रुपये हाजी अली जवळ मुघलांच्या नावाने गार्डन उभं करून. आता मुघलांच्या नावाने गार्डन उभं करताना 35 करोड त्याला द्यायचे. काय वाटत असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म्याला की ज्यांनी हाल केला त्या मुघलांच्या नावानं हाजी अलीच्या जवळ 35 करोड रुपये खर्चून आपण करतोय. हा छत्रपती शिवरायांचा सन्मान आहे का? साधी प्रश्न आहे तो, साधी प्रश्न आहे. जेव्हा आताच्या वंशजांचा उल्लेख होतो, उदयनराजे चिडलेत, उदयनराजे हतबद्ध झालेत, त्यांना अस्वस्थ होत आहे. संभाजीराजे तर काय प्रमुख मागण्या घेऊन पुढे येत आहेत, प्रचंड आक्रमक झालेत. याच उदयनराजेंना, छत्रपतींच्या वारसदारांना संजय राऊतांनी काय प्रश्न विचारला होता ऐका एकदा. की शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं असं देखील ते बोलले. त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे. ऐकलंय? आधी छत्रपतींचे वारसदार असल्याचा पुरावा द्या. छत्रपतींच्या वारसदारांना वारसदार असल्याचा पुरावा मागणारे छत्रपती शिवरायांचा सन्मान करत होते. बरं, ज्यांनी अपमान केलाय असं म्हणताय त्यांनी नेमकं काय बोललंय हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. पुन्हा मी ते दाखवणार नाही, याविषयी स्पष्ट करणारं बोललेलो आहे. छत्रपती शिवरायांचा उल्लेख वाट चुकलेला देशभक्त हे कोणत्या पुस्तकात केलेला आहे? भारत एक खोज, पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या भारत एक खोज पुस्तकामध्ये वाट चुकलेला देशभक्त असा उल्लेख केलेला आहे. बरं, ते अफजल खान मेमोरियल ट्रस्ट स्थापन झालं होतं. अफजल खान मेमोरियल ट्रस्ट, ते अफजल खान मेमोरियल ट्रस्ट कोण स्थापन केलंय, कुणाच्या कार्यकाळामध्ये झालंय? तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्याच काळामध्ये झालाय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा हे तीनही पक्ष त्यात आघाडीवर तुम्हाला दिसतील. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. तो व्हिडिओ आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा, मराठवाड्यातल्या वसमत गावच्या आमदाराचा. तो व्हिडिओ एकदा नीट बघा. हा छत्रपती शिवरायांचा सन्मान होता का? त्यांच्या घोड्यावर काय चढतोय, तिथे पाय काय ठेवतोय, हार काय घालतोय? पण तो राष्ट्रवादीचा आमदार आहे ना, मग सगळं अलबेल, सगळं छान आहे, मस्त आहे. म्हणजे तुम्ही मुघलांच्या नावाने गार्डन उभं करणार, स्मारक उभं करणार, अफजल खानच्या नावानं स्मारक उभं करणार, त्यावर कोट्यावधीचा खर्च करणार, तो असतो शिवरायांचा सन्मान. आणि दुसरं कोणी काही बोललं की तो मात्र असतो शिवरायांचा अपमान. अपमान आणि सन्मान या दोन गोष्टी जरा नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला दोन घटना सांगणार आहे. एक घटना आहे मध्य प्रदेशमधली. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांची राजवट होती आणि एका गावामध्ये शिवरायांचा पुतळा रातोरात जेसीबी लावून हलवल्या गेला. ती ताब्यात होती नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या. मग हा पुतळा नगरपालिकेनेच हलवला आहे असं वातावरण तयार करून भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेला त्यासाठी जबाबदार धरण्यात आलं. तिथे मोकळं ठेवलं गेलं कमलनाथच्या सरकारला. ही झाली एक घटना. दुसरी घटना मी तुम्हाला सांगतोय. कर्नाटकामध्ये सतीश जारकीहोळी नावाचे काँग्रेसचे आमदार, त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला. सतीश जारकीहोळी काँग्रेसचे आमदार, त्यांनी स्वतःच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा वापर करून पुतळा हलवला. तिथे मात्र जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात असलेल्या सरकारवरती. म्हणजे बघा, मध्य प्रदेशामध्ये जबाबदारी नगरपालिकेची, कर्नाटकात जबाबदारी राज्य सरकारची. किती दुहेरी वागणार ना, किती दुहेरी वागणार.
म्हणजे कमलनाथांचं सरकार असेल तर अपमान नगरपालिका करते, भाजपचं सरकार असेल तर भाजपचं सरकार अपमान करत आहे. म्हणजे हे सातत्यानं पटविण्याचा प्रकार आहे की काहीही करून हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या माथी मारा. मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अवमान करत छत्रपती शिवरायांच्या खऱ्याखुऱ्या शत्रूला कसं मोठेपण दिलं गेलं आहे ते पण सांगणार आहे. तुम्ही तपासून बघा. मी तुम्हाला पहिल्यांदा एक बातमी दाखवतोय. ती बातमी आहे बीबीसीची ही बातमी तुम्ही बघा. ही 17-18 सालची बातमी आहे. ज्या बातमीत बीबीसी म्हणते की महात्मा गांधींनी कितीतरी वेळेला औरंगजेबाचं कौतुक केलेलं आहे. त्याच बातमीतले संदर्भ तुम्हाला मी दाखवतोय. 1 नोव्हेंबर 1931 साली केम्ब्रिज विद्यापीठातल्या प्रेपॉंग कॉलेजमध्ये महात्मा गांधी जेव्हा बोलत होते, भाषण करत होते, तेव्हा ते सांगत होते की औरंगजेब हा अत्यंत प्रामाणिक राजा होता, ज्यानं टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह चालवला. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवरायांशी आयुष्यभर लढा दिला त्या औरंगजेबाचं कौतुक महात्मा गांधी करत होते. 21 जुलै 1920 चरखे का संगीत नावाचा एक लेख महात्मा गांधींनी दिलाय. त्या चरखे का संगीत मध्ये पुन्हा औरंगजेबाचं कौतुक केलंय, त्याच्या स्वावलंबनाचे धडे आणि गुणगान गायलंय. 20 ऑगस्ट 1921 गुजराती पत्रिका एक नवजीवन नावाची, त्यात पुन्हा गांधीजी हेच लिहितात, औरंगजेबाचं कौतुक करतात. 10 नोव्हेंबर 1921 यंग इंडिया मधला लेख आहे, त्यातही औरंगजेबाचं कौतुक महात्मा गांधींनी केलेलं आहे. 1 भाषण 3 लेख हे तुम्हाला मी सांगतोय. पुढे 24 मार्च 1921 ला अकबर आणि प्रताप म्हणजे बादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये किती हे वातावरण होतं. माझ्या काळामध्ये स्वराज्याचं वातावरण होतं, लोकशाहीचं वातावरण होतं. म्हणजे अकबराच्या राज्यामध्ये महाराणा प्रताप निर्माण व्हायला परवानगी होती, औरंगजेबाच्या राज्यामध्ये शिवाजी निर्माण व्हायला परवानगी होती. तो शब्द गांधीजींनी वापरलाय, मी नाही. अशा स्वरूपाची विधानं केली जातात. महात्मा गांधी देखील औरंगजेबाला लोकशाही चालवणारा, स्वराज्य चालवणारा राजा म्हणतात. मग जर औरंगजेबाचं स्वराज्य होतं तर छत्रपती शिवरायाने निर्माण केलं ते काय होतं असा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो. जर 24 मार्च 1921च्या लेखामध्ये स्वराज्य होते असा दावा महात्मा गांधी करतात, आपल्या भाषणातून ते राज्य चांगलंच होतं असा दावा करतात, तो छत्रपती शिवरायांचा अवमान होत नाही का? अहो, काय अवमान आणि काय सन्मान याची व्याख्या कोण ठरवायची? छत्रपतींच्या वारसदारांना वारसदार असल्याचे पुरावे द्या असं म्हणणारे माणसं याची व्याख्या ठरवणार का? शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असं म्हणणारे याची व्याख्या ठरवणार का? शिवाजी बिडी, संभाजी बिडी, छत्रपती बिडी अशा ब्रँडला परवानगी देणारे याच्या व्याख्या ठरवणार का? जेव्हा एखादा मोठा प्रोजेक्ट येतो तेव्हा आपल्या बापाचं किंवा राजकीय बापाचं नाव लावून त्याचं मोठेपण मिरवणारे छत्रपती शिवरायांच्या नावाला केवळ वडापावला आणि शिवभोजन थाळीला नाव देऊन त्याचा अपमान आणि अपमानाचे पॅरामीटर्स ही मंडळी ठरवणार का? सिलेक्टिव्ह करून छत्रपती शिवरायांना तुम्हीच वारंवार अवमानित करीत आलेले आहात आणि तो त्यांचा सन्मान आहे असं दाखवत आलेले आहात. म्हणूनच माझ्या समोर मोठा प्रश्न पडतोय, छत्रपती शिवरायांचा खरा अपमान केला तरी कोणी आणि उगाच अपमानाचं बालंट येतंय कोणावर? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, सोपवतोय तुमच्यावर. कमेंट बॉक्समधून या अपमानाची माहिती तुम्हाला कशी वाटली आहे ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.